नंतर मराठा योद्धाचा टॉस होता. रवी कदम आमचे सोसायटीचे कार्यकर्ते यांच्या हस्ते टॉस होत आहे. मराठा योद्धाचे आणि मराठा करणारा विनंती आपण टॉस साठी उभे राहावं. आगे आगे समोर समोर फोटो कॉइन दे कॉइन दे. हो रवी कदम साहेब कॉइन काढा तुमच्या खिशातला. यानंतरची मॅच 5 ओव्हरची 5 ओव्हरची मॅच आहे. त्यानंतर सर्व ओव्हर 5 ओव्हरच्या त्यानंतर फायनल आणि त्याच्या पुढच्या मॅच कमिटीच्या वतीने ठरवण्यात येईल 5 ओव्हर का 4 ओव्हर. त्या वेळेअभावी सर्व निर्णय घेण्याचा सन्मान हा पंच आणि आयोजक यांना असेल. यानंतरचे 55 नंबर विनंती आहे. यानंतरचे सर्व सामने 5 षटकाचे होतील. या ठिकाणी ओमसाई योद्धा या संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा ओमसाई मराठा मंडळ यांना नम्र विनंती आपले 2 फलंदाज मैदानामध्ये उतरवायचे. त्याचबरोबर ओमसाई योद्धा यांनी आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. 55 नंबर विनंती. हा सामना 5 षटकांचा राहील. हे पहा या ठिकाणी अतिशय महत्वाचा निर्णय पंचाने दिलेला आहे. ओमसाई योद्धा ओमसाई मराठा त्याचबरोबर इतर संघाने कृपया हा मेसेज काळजीपूर्वक ऐका. आपल्याला 5 मिनिटांमध्ये 1 ओव्हर म्हणजे 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहे. जर 25 मिनिटांमध्ये जर 5 ओव्हर कंप्लीट नाही झाल्या तर 5 रनांची पेनल्टी समोरच्या टीमला दिली जाईल. हे लक्षात ठेवा. 5 रनांची पेनल्टी मिळेल. 5 ओव्हर 25 मिनिटांमध्ये झाल्याच पाहिजे. पुन्हा एकदा विनंती सर्वांना आयोजक आणि पंच यांच्या निर्णयानुसार 5 ओव्हर या 25 मिनिटांमध्ये झाल्याच पाहिजे. अन्यथा संघाला 5 रनांची पेनल्टी दिली जाईल. सर्वांनी हे लक्षात ठेवायचंय. ओमसाई योद्धा प्रथम क्षेत्ररक्षण आणि ओमसाई मराठा सिद्धेश पवार तन्मय बस मी करतो करतो थांब. आरामात आरामात कर आरामात. तन्मय आणि सिद्धेश या ठिकाणी ओपनिंग जोडी या ठिकाणी मैदानामध्ये उतरते. मराठा जाणार बस इथे. ओमसाई मराठा यांच्यातर्फे बॉलर आहे जितू. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन येतो म्हणजे जितू. पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो 25 मिनिटांमध्ये जर 5 षटक पूर्ण नाही झाले तर टीमला 5 धावांची पेनल्टी मिळेल. पंचांनी टाइम ऍडजस्ट करायचा आहे आणि पंच देतील तोच निर्णय अंतिम राहील.
ओके टाइम स्टार्ट. पहिला चेंडू उत्कृष्ट मारलेला चेंडू या ठिकाणी, परंतु अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव पूर्ण. धावाची सुरुवात एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. कुशल यांचं अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. सुंदर सुंदर मारलेला फटका या ठिकाणी आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धाव देखील या ठिकाणी, पण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि नक्कीच या ठिकाणी 3 धावा घेण्यात फलंदाज यशस्वी. या 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. बिनबाद 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवरती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू, तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 5. बिनबाद 5 धावा. उलटा चेंडू बॅटवरती आलेला बॉल झेल होतो की नाही या ठिकाणी आणि झेलबाद खुशाल या ठिकाणी बाद झालेला खेळाडू टॉयलेटच्या दिशेने आणि सिद्धेश पवार यांची जागा भरून काढण्यासाठी निघालेले हर्ष दिबे. उत्तम खेळ पाहायला मिळतोय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चारी बाजूने आता कुठेतरी एकदम चुरस चालू आहे. चांगले खेळ चालू आहेत. बॉल दिसला तर रिप्ले दाखव. बॉल दिसला तरच, नाही तर नको दाखव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. पावया किती धावा मिळतात या ठिकाणी आणि या ठिकाणी हा भगवा चौकार हर्ष यांच्या मार्फत पहिल्या चेंडूवर मारेला हा खणखणीत असा भगवा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. पहिलं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सुंदर डोळ्याला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. किती धावा मिळतात पाहूयात आणि हा पुन्हा एकदा भगवा चौकार. या 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. एक षटक संपतंय. या एका षटकानंतर धावसंख्या होते 13. एक गडी बाद 13 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे कुशल. पाहूया कुशल यांच्या गोलंदाजीवर तन्मय काय करतोय ते. कुशल याचा पहिला चेंडू सामना करतो तन्मय आणि उंच मारायला फटका. पाहूया की धाव मिळतात. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. ज्ञानेश्वर अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 14. 7 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू आणि वाईट म्हणजे एक अवांतर अशी एक धाव, अतिरिक्त धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. 7 चेंडू 15 धावा. उत्कृष्ट मारलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने टच केलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही. सुंदर क्षेत्रसेन या ठिकाणी. या एका धावेने धावसंख्येवरती धावसंख्या होते 17. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने टच केलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. या एका धावेने धावसंख्येवरती धावसंख्या होती 18. उत्कृष्ट मारलेला चेंडू. पाहूया किती धाव मिळतात या ठिकाणी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 20. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू पाळत झेल होतो की नाही या ठिकाणी. आणि हा झेलबाद झेल सोडलेला आहे. आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. 2 षटकानंतर धावसंख्या होते 22. 12 चेंडू 22 धावा झालेल्या आहेत त्या ओम साई मराठा 11 या संघाच्या. अजूनही 3 षटक बाकी. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय ज्ञानेश्वर. पाहूया काय करतो संघासाठी. उंच मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे ज्ञानेश्वरची. पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे ज्ञानेश्वर यांनी. पुढचा चेंडू उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी. एक धाव क्षेत्ररक्षक परंतु एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 23. हे 20 आणि 23 टोटल मिळून 23. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर यांचा. हलक्या हाताने केलेला टच या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळेल. एक धावेवर समाधान मानावर राहील. या एक धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. उत्कृष्ट असं षटक चालू या ठिकाणी. उत्कृष्ट चेंडू धाव मिळत आहेत आणि हा झेल सुटलेला आहे. असं क्षेत्र पाहायला मिळत आहे परंतु पंच बाद आहे का. ठीक आहे ना आता बॅटिंग करून दाखव त्या प्रिन्सला पण. पुन्हा एकदा उत्कृष्ट डोलेला चेंडू या ठिकाणी स्ट्रेट. पाया किती एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 नाही. एकाच धावेवर समाधान मानावर गेले. धावसंख्या झालेली 27. किती बॉल 3 ओव्हर नंतर 28 धावा.
18 चेंडू 28 धावा. नवीन ओव्हर घेऊन येत आहेत ओमसाई योद्धाचे अनिकेत बोंबले उर्फ अंड्या. अंड्याचं हे वैयक्तिक पहिले षटक आणि संघासाठी हे चौथं षटक. पाहूया आपल्या संघासाठी ते काय करतायत. इथे एक विकेटची आवश्यकता आहे कारण फक्त एक विकेट गेली आहे ती सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर गचा क्षेत्ररक्षण इथे 2 कॅच सोडले आहेत, एक जितू कडून एक कुशल कडून. आणि आता स्ट्राईक घेऊन आहेत तन्मय तिरमारे उर्फ चिल. आणि बॉलिंगचा स्टान्स घेत आहेत अंड्या. कृपया वॉटर बॉयनी लवकर मैदानात यावे, मैदानाबाहेर यावे. पहिला चेंडू घेऊन येत आहे चिल साठी. पाहूया चिल काय करतो आपल्या संघासाठी. आणि हा उत्कृष्ट असा चेंडू पण क्षेत्ररक्षणाकडून गच्चा क्षेत्ररक्षण आणि हे 2 अतिरिक्त धावा एक्स्ट्राज, 2 एक्स्ट्राज. चेंडू उत्कृष्ट होता पण क्षेत्ररक्षण इथे गच्चा झालेला आहे अमोल उतेकर यांच्याकडून. ओमसाई योद्धांना इथे क्षेत्ररक्षणावर भर द्यावी लागेल. पाहूया दुसरा चेंडू घेऊन अंड्या उर्फ अनिकेत. दुसरा चेंडू तन्मय तिरमारे यांच्यासाठी. आणि हा फुलटॉस चेंडू होता आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. अभिषेक शिर्के यांनी पायाने अडवलेला फुटबॉल नाही, हा क्रिकेटचा सामना आहे, कृपया हाताने अडवावे. तरी सुद्धा उत्कृष्ट असे संघासाठी 2 रन वाचवलेत शिर्के यांनी. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अनिकेत बोंबले उर्फ अंड्या चील साठी. पाहूया चील काय करतो आपल्या संघासाठी. आणि चील याने उत्कृष्ट टोलवलेला लॉफ्टेड चेंडू. पाहूया कॅच पकडू शकतात का. आणि हा गच्चा क्षेत्ररक्षण इथे ज्ञानेश्वर यांच्याकडून 2 धावा पूर्ण केलेत. आणि या 2 धावा नंतर धावसंख्या झालेली आहे 34. 4 चेंडू झालेले आहेत पूर्ण. 3 ओव्हर 4 चेंडू आणि 34. योद्धा यांचे गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं परत एकदा. 3 चेंडू झालेले आहेत, माफ करा, 3 चेंडू नंतर 34 धावा. फिल्डिंग जरा सुधारावी लागेल यांना. आणि हा चौथा चेंडू हलकासा टोलावलाय आणि 1 धावा पूर्ण करत संघाची धावसंख्या झाली आहे 35 रन. 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत या इनिंगचे. माफ करा, चौथ्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झालीत 35. पाचवा चेंडू अंड्या यांच्याकडनं. आणि उत्कृष्ट चेंडू तरी सुद्धा फिल्डिंग नीट झालेली नाही. या योद्ध्यांची क्षेत्ररक्षण खूप गचाळ झालंय. सकाळपासून पाहतोय आम्ही खूप सारे चेंडू यांनी सोडलेत. काहीतरी केले पाहिजे यांनी संघासाठी जेणेकरून त्यांनी 30 ते 40 रन देऊन चेस करण्यासाठी उतरवावे. पाचवा चेंडू चौथ्या ओव्हरचा. चौथ्या ओव्हरचा 5वा चेंडू. हलकासा चेंडू पण हा 6वा स्टंप मिस करत वाईड गेलेला आहे. मला वाटतं त्यांना स्टंप दिसला नव्हता त्यामुळे त्यांनी खूपच वाईट टाकला हा. पण यावेळी यशस्वी रक्षकांनी खूप छान प्रकारे फिल्डिंग केले. धावसंख्या थांबवली इथे. आणि हा झेल बाद झालेला आहे. आणि झेल बाद उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे अभिषेक शिर्के यांच्याकडनं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं योद्धाकडून. सकाळपासूनचा उत्कृष्ट झेल हा अभिषेक शिर्के यांच्याकडून. आणि हा झेल बाद झालेला आहे. आणि झेल 501 रुपयांचं इनाम या झेल साठी. कृपया त्यांनी देखाडीकडे 500 रुपये जमा करावे. खूप छान बॅटिंग केले तन्मय तिरमारे यांनी. तन्मय तिरमारे यांनी धावसंख्या केलेली आहे
नवीन जयेश चव्हाण फलंदाजासाठी गेले आहेत. जयेश चव्हाण आणि बॉलिंग टाकतात कुशल सुरू आहे. पहिला चेंडू पाहूया काय करतायत ढेबे आणि हा लॉफ्टेड केलेला चेंडू पाहूया चौका. उत्कृष्ट असा चौका हर्ष ढेबे यांच्याकडून कुशल सुर्वे यांना पहिल्या कुशल सुर्वे पहिला चेंडू दुसरा चेंडू घेऊन येतात कुशल सुर्वे आणि धावसंख्या झालेली आहे 41 रन 41 आणि दुसरा चेंडू हर्ष ढेबे आणि हा उत्कृष्ट असा यॉर्कर टाकलेला आहे. यष्टीरक्षकाला दिसला नाही चेंडू. कृपया एक गॉगल द्यावा यष्टीरक्षकांना. बॉल दिसत नाहीये त्यांना. यॉर्कर टाकलेला बॉल दिसला नाही आणि 1 रन घेत धावसंख्या झालेली 42. 2 चेंडू पूर्ण. तिसरा चेंडू घेऊन येतात कुशल सुर्वे. तिसरा चेंडू जयेश चव्हाण यांच्यासाठी. जयेश चव्हाण उत्कृष्ट फलंदाज आहे ते. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात आणि हा उत्कृष्ट असा यॉर्कर परत एकदा पण टोलावलेला आहे ज्ञानेश्वरांच्याकडून. क्षेत्ररक्षण छान झालेलं आहे. 1 रन पूर्ण करण्यात यशस्वी. पाहूया चौथा चेंडू घेऊन कुशल सुर्वे. चौथा चेंडू कुशल सुर्वेंच्याकडून ढेबेसाठी आणि हा परत एकदा लॉक केलेला आहे आणि हा उत्कृष्ट षटकार कुशल सुर्वे यांच्या चेंडूवर बॉल यांच्याकडून संघाची धावसंख्या झालेली आहे. हा 49 2 चेंडू बाकी आहेत. फक्त 2 चेंडू. चेंडू द्यावा. नवीन चेंडू द्यावा. नको देऊ. 12:30च्या इकॉनॉमीनी कुशल सुर्वेंनी बॉलिंग केलेली आहे. 21 रन दिलेत. 1 ओव्हर 4 बॉल नंतर 2 बॉल बाकी आहेत. संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन बॉल नाही कुशल 49 रन झाले. बॉल नको. उत्कृष्ट अशी फलंदाजी केली हर्ष ढेबे यांच्याकडून. त्यांनी 12 बॉलात 25 रन केलेत. 3 चौकार आणि 1 षटकार. चौथा चेंडू कुशल यांचा आणि हा बाउन्स केलेला चेंडू पाहूया. झेल पकडू शकता काय? झेल नाही पकडलं पण क्षेत्ररक्षण नीट करा. क्षेत्ररक्षण नीट झालेलं. 2 रन पूर्ण आणि तिसरी धाव सुद्धा चोरली आहे. 3 धावा पूर्ण केले. 5व्या चेंडूवर 3 धावा पूर्ण. 52 धावा पूर्ण झाल्या. इकडे संघाची हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे. शेवटचा चेंडू जयेश चव्हाण खेळतील. शेवटचा चेंडू संघासाठी पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. बॅटिंग करत आहेत जयेश चव्हाण. 1 बॉल 1 रन आणि शेवटचा चेंडू कुशल सुर्वे यांचा संघासाठी. पाहूया काय करतायत आणि हा हाफ पिच बॉल पण 1 रन काढण्यात यशस्वी. दुसरा धाव पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत पण तिसरी धाव ते घेऊ शकत नाही. 2 धावा पूर्ण केल्या आणि ह्या प्रकारे संघाची धावसंख्या 54. ओम साई योद्धा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 55 रनांची. स्टेज कव्हर नाही होत. बॉब यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजी. 13 चेंडू मध्ये 28 धावा केले त्यांनी. 3 चौकार आणि 1 षटकार. म्हणजे जेव्हा तिकडे हे वेट टाइम सुरू असतो ना. ओम साई योद्धा फलंदाजीसाठी तयार. पाहूया फलंदाजीसाठी ओपनिंगला कोण येत आहे. त्यांची मानसिकता काय असेल. 30 चेंडू मध्ये 55 रन त्यांना पूर्ण करायचे. अभिषेक पाहूया कोणाला पाठवतायत फलंदाजीसाठी. उत्कृष्ट कॅच घेतली त्यांनी आणि ते हसत हसत येत आहेत पॅव्हिलियन मध्ये. खूपच खुश आहेत. 500 रुपये घ्यायला आले आहेत अभिषेक शिर्के. हा चालेल केलं. ओम साई मराठे यांनी खूप उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. मी त्याला आता तिकडेच पाठवलं. योद्धा यांना त्याला दाखवलं 10.80 च्या स्ट्राईक ग्राफिक बघितलेस ना. रन रेटने रन करायचे आहे. दर्पण हॅलो. ओम साई योद्धाचे दोन्ही फलंदाज कृपया क्रीजवर यावे. आपल्याकडे वेळेची
कमी आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही फलंदाज क्रीजवर पाठवावे. सामना लवकर सुरू करण्यात येणार आहे. बॉल फॉलो. तसेच ओमसाई मराठाचे दर्पण आणि बॉलर ऍड टॅग ऍड. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. ओमसाई मराठा फिल्डर फिल्डिंग साठी लवकरात लवकर यावे. हा सामना 5 षटकांचा आहे. पुढचा सामना कदाचित 4 षटकांचा होऊ शकतो जर तुम्ही लवकर क्षेत्ररक्षण करायला आले नाहीत तर. अभिषेक शिर्के यांनी आपली 2 बॅट्समन क्रीजवर पाठवावे. बॉबी जय चव्हाण कृपया आपला संघ हा फिल्डिंग साठी पाठवा. वेळ खूप कमी आहे. ओमसाई योद्धाचे ओपनिंग बॅट्समन 2 ओपनिंग बॅट्समन जितेश पवार आणि जितू पवार आणि अभिषेक शिर्के कृपया क्रीजवर या. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आणि ओमसाई मराठे यांनी कृपया लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. आणि 2 षटकांमध्ये जास्त वेळ घेऊ नका. हर्ष देवे ही तुम्हाला वॉर्निंग आहे. जास्त वेळ घेऊ नका 2 षटकांमध्ये. पटकन तुम्ही सेट करून ठेवा कोणाला कितवी बॉलिंग द्यायची आहे. फलंदाज अभिषेक शिर्के क्रीजवर तयार आणि त्यासोबत जात आहेत जितेश पवार. उत्कृष्ट असे दोन्ही फलंदाज. अभिषेक शिर्के यांनी गेल्या मॅचला उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर ओमसाई योद्धांनी खूप मार्जिनने ही मॅच जिंकली होती. पॉइंट टेबलवर ते नंबर 1 आले. ओमसाई योद्धा आणि ओमसाई मराठा दोन्ही संघ जिंकून आलेले आहेत इथे. त्यामध्ये ओमसाई योद्धाचा स्ट्राईक रेट रन रेट आहे 10.2 आणि ओमसाई मराठाचा 1.1. त्यामुळे ओमसाई योद्धा नंबर 1 आहेत आता सध्या पॉइंट टेबलवर. आणि आता बॅटिंग साठी स्ट्राईक घेत आहेत अभिषेक शिर्के आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत जितेश पवार. ओमसाईचे उत्कृष्ट असे फलंदाज जितेश पवार बॉलिंगचा स्टान्स घेऊन उभे आहेत. ते तन्मय तिरमारे उर्फ चिल. जस्ट चिल पहिली ओव्हर घेऊन संघासाठी. कृपया अंपायरांनी सामना सुरू करावा. फिल्डर सज्ज आहेत. प्रेक्षकही सज्ज आहेत. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे स्टेडियम खारोडी येथलं. इंग्लंड वरनं आम्ही अंपायर मागवलेले आहेत खास या OSPL 6व्या पर्वासाठी. आणि हे प्रेक्षक सुद्धा खूप वेगवेगळ्या राज्यातून आले आहेत. कोणी झारखंड मधनं, UP, बिहार, इथे तुम्ही कोपऱ्यात बघू शकता UP मधनं आलेले माणसं बघतायत. आणि हा पहिला चेंडू अभिषेक शिर्के यांना आणि अभिषेक शिर्के यांनी उत्कृष्ट टोलावलेला आणि कॅच जबरदस्त कॅच. ही उत्कृष्ट कॅच घेतलेली आहे. प्रतीक महाडिक यांनी आलेले माणसं बघतायत. आणि हा पहिला चेंडू अभिषेक शिर्के यांना आणि अभिषेक शिर्के यांनी उत्कृष्ट टोलावले आणि उत्कृष्ट कॅच घेतली अभिषेक शिर्के यांची. पहिल्या चेंडूमध्ये आउट झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी. आणि हा सिद्धेश शिंदे जात आहेत फलंदाजीसाठी. तुम्ही पाहू शकता मराठा यांचे क्षेत्ररक्षण विरुद्ध योद्धा यांचे क्षेत्ररक्षण. मराठा यांनी खूप उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. इकडे पहिल्या चेंडूमध्ये कॅच घेतलाय. दुसरा चेंडू घेऊन आहेत तन्मय तिरमारे. सिद्धेश शिंदे आहेत स्ट्राईकवर. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतात. आणि ह्यांनी हलकासा टोलावलेला चेंडू गेला आहे सीमारेषेजवळ. पण तिथे गच्चा क्षेत्ररक्षण त्याच प्लेयरकडनं ज्याने आताच कॅच पकडली होती आणि 3 रन पूर्ण केलेले आहेत सिद्धेश शिंदे यांनी. आताच आपण तारीफ केली होती की प्रतीक यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. पण आता गच्चा क्षेत्ररक्षण परत एकदा पाहायला मिळते दुसऱ्या चेंडूवर. संघाची धावसंख्या 3, 1 विकेट, 2 चेंडू पूर्ण.
तिसरा चेंडू घेऊन येत आहेत तन्मय तिरमारे. जितेश पवार आहे स्ट्राईकवर. ओम साईचे स्टार, OSPL चे स्टार जितेश पवार. गेल्या वर्षी त्यांना बेस्ट बॅट्समन अवॉर्ड मिळाला होता. पाहूया या वर्षी सुद्धा त्यांना मिळतोय का. तिसरा चेंडू घेऊन जितेश पवार आणि उत्कृष्ट टोलावलेला चेंडू. पाहूया सिक्स जातोय किपोर आणि हा उत्कृष्टाचा चौकार. जितेश यांच्या फलंदाजीतून पाहायला मिळतं हा चौकार. लॉक केलेला हा चेंडू अनिकेत तन्मय यांना चौकार मारला आणि संघाची धावसंख्या झाली आहे 7 रन. आणि आता आउट झालेला आमचे अभिषेक शिर्के पवेलियन मध्ये आले आहेत आणि सिद्धेश शिंदे स्ट्राईकवर. सॉरी, जितेश पवार स्ट्राईकवर. क्षेत्ररक्षण थोडासा बदलाव करण्यात आलेला आहे. जयू यांना लॉंग ऑनला पाठवण्यात आलंय. चौथा चेंडू काय करत आपले आणि हा अंपायरचा निर्णय वाईड. आणि ही अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 8 रन. 3 चेंडू 8 रन. अभिषेक शिर्के यांचा आवाज खूप जोरात येत आहे. माईकवर आम्हाला बोलायचं आहे. आणि हा चौथा चेंडू घेऊन तन्मय तिरमारे जितेश पवार साठी. जितेश पवार पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि हा डॉट निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या 8. 4 चेंडू. नवीन संघाचा हा जितेश पवार फलंदाजीसाठी. आणि हा उत्कृष्टाचा चेंडू टाकला आहे आणि टोलावलेला आहे. छान प्रकारे फिल्डिंग इतकी उत्कृष्ट. 1 रन पूर्ण. आणि ह्या एका धावेने झाले आहेत 9 रन पूर्ण ओमसाई योद्धा यांचे. अजूनही ओमसाई योद्धा यांना 25 चेंडू मध्ये 46 धावांचीच आवश्यकता आहे. इथे 1 आणि 2 रनांशिवाय 6 आणि 4 मारण्यात रुची ठेवतात असे हे सिद्धेश शिंदे. पाहूया आपल्या संघासाठी काय करताय. शेवटचा चेंडू या संघात या षटक. आणि हा ओव्हर 1 ओव्हर. या ठिकाणी आपल्या शाखेचे उपशाखा प्रमुख हरिशण्णा गौड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. आणि अभिजित यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. कृपया त्यांनी त्याचा स्वीकार करावा. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली आहे. आणि हा दुसरा षटक घेऊन येत आहेत अनिकेत पवार. दुसरा षटक बॅटिंग साठी आहेत जितेश पवार. यांना 24 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता. 11 रन हवेत प्रत्येक ओव्हरला. आणि हा तुझ्या टोलरला चेंडू पाहूया काय जातोय हा. आणि हा अंपायर कडून काय निर्णय देण्यात येत पाहूया आपण. षटकार. आणि हा सिक्सर आहे. जितेश यांच्या संघाची म्हणून पाहायला मिळतो हा षटकार. आणि संघाची धावसंख्या झालेली ते 15 रन. 15 रन झालेले आहेत. पहिल्या चेंडू उत्कृष्ट टोलावलेला हा षटकार. आणि हा दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अनिकेत पवार. जितेश पवार यांच्यासाठी. कर्णधार पाठवून सांगत आहेत कुठला चेंडू टाकावा. पण अनिकेत पवार सज्ज आहेत आपला चेंडू घेऊन. आणि हा पाहूया चेंडू हाफ पिच बॉल केलेला आहे. उत्कृष्ट टोला लॉकटेड चेंडू होता. 1 रन पूर्ण आणि 16 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 बॉल झाले आहेत. तिसरा चेंडू अनिकेत पवार यांच्याकडून. सिद्धेश शिंदे यांच्याकडनं आमचे मेहुणे सिद्धेश शिंदे. आणि हा
वाईड. अंपायर यांच्याकडे वाईडचा निर्णय देण्यात आलेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली 17 रन. आता 22 चेंडूमध्ये 38 रनांची आवश्यकता आहे. तिसरा चेंडू अनिकेत पवार यांच्याकडे उत्कृष्ट असा चेंडू होता, हाफ पिच केलेला होता, पण पूर्ण पुढे आल्यामुळे हा 1 बाउन्स दिलेला आहे. जर सिद्धेश शिंदेने जर षटकार मारला तर गौरव सुर्वे यांच्याकडून त्यांच्या मेवण्यासाठी 500 रुपयाचा प्राइज आहे. आमचे मेवणे फलंदाजी करतायत, पाहूया काय करतात. आणि हा वाईड, कदाचित घाबरले असतील आमच्या मेवण्याला पाहून आणि वाईड टाकत आहेत अनिकेत पवार. मेवण्यांचे पाहुणे मारा. आणि सिद्धेश शिंदे पुन्हा एकदा वाईड, घाबरलेला आहे बॉलर सिद्धेश शिंदे यांना. लाईन अँड लेंथ मिस करतायत. पुन्हा एकदा हाफ पिच बॉल टाकत आहेत, कधी कधी फुल लेंथ बॉल टाकत आहेत, यॉर्कर टाकत आहेत, पण तरी सुद्धा 6वा आणि 7वा स्टंप मिस करतायत. वेळेचं भान ठेवून कृपया पटापट गोलंदाजी करा. आपल्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत पुढची मॅच सुरुवात करण्यासाठी. तिसरा चेंडू, चौथा चेंडू घेऊन आणि उत्कृष्ट लॉफ्टेड चेंडू केलेला आहे. पाहूया पकडतात की नाही. आणि हा पकडलेला आहे. 1 रन पूर्ण केलं. जितेश पवार स्ट्राईकवर आलेले आहेत. अनिकेत पवार आपला 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्टान्स घेऊन उभे आहेत. जितेश पवार यांनी उत्कृष्ट फलंदाजी केल्या. 5 चेंडूमध्ये 12 धावा, 1 चौकार आणि 1 षटकार. वाईड, पुन्हा एकदा वाईड. लाईन अँड लेन चुकत आहे. हाफ पिच बॉल टाकलेला होता, पण हा वाईड. दीपक भंडारे आणि संजोग साळवी या दोन्ही कप्तानांनी एक्झिबिशन मॅच साठी तयार राहावे. नंतरची मॅच एक्झिबिशन मॅच पाहण्याजोगी, खचाखच भरले स्टेडियम. आणि हा 5वा चेंडू उलटा लोफ्टेड करून पाठीमागे मारलेला शॉट. हा पण अंपायर यांच्याकडनं पाहायला मिळालं तर 2 धावा फक्त. इतक्यापर्यंत आटापिटा करून फक्त 2 धावा मिळत असेल तर सरळ बॅटीने मारा. फलंदाज 5 बॉल 5 चेंडू 23 रन. 5 चेंडू 23 रन. शेवटचा चेंडू घेऊन अनिकेत पवार, पाहूया काय करतात. हाफ पिच बॉल, परत एकदा वाईड. लाईन अँड लेंथ चुकत आहेत. देवे यांनी त्यांना स्टंप दाखवावा. कृपया स्टंप समोर उभे राहा आणि त्यांना सांगा हा स्टंप आहे. तुम्ही 7वा 8वा स्टंप बघताय. शेवटचा चेंडू अनिकेत पवार यांच्याकडनं जितेश पवार यांच्यासाठी. आणि उत्कृष्ट मारलेला आहे, पण क्षेत्ररक्षणासाठी जयू तयार आहेत. 1 रन पूर्ण. स्ट्राईकआउट परत जातील जितेश पवार. 2 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे संघाची 25 रन आणि 18 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर षटकानंतर 25 धावा पूर्ण. 18 चेंडू मध्ये 30 धावा हव्यात. पाहूया तिसरं षटक घेऊन येत आहेत आमचे जाणे माने भावेश शिगवण. त्यांचे पुढचे केस थोडी कमी असतील कारण हे एक्सपिरियन्स बॉलर आहेत. केसांना हात फिरत आहेत, केस नाहीये तरी सुद्धा. पाहूया तिसरं षटक घेऊन भावेश शिगवण. पहिला चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू, पण क्षेत्ररक्षणासाठी तयार. उत्कृष्ट झेल घेतलेली आहे तन्मय तिरमारे यांच्या या कॅचसाठी त्यांचे पहिला चेंडू आणि नितीन सावंत यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षण सोडू नका, लगेच सामना सुरू करायचा. आपला पुढचा सामना, आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. फक्त 15 मिनिटं बाकी आहेत एक्झिबिशन मॅच साठी. आणि कोलमसाई योद्धा यांना 17 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. भावेश शिगवण यांनी पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतली आहे, ती सुद्धा जितेश पवार यांची उत्कृष्ट कामगिरी इथे पाहायला मिळाली. जितेश पवार यांनी 8 बॉलमध्ये 15 रन केलेले आहेत. पुढचा चेंडू घेऊन भावेश शिगवण, कृपया स्टान्स घ्या, सुरुवात करा.
आणि हा अनिकेत स्ट्राईकवर, हाफ बॉल आणि हा वाईड. पंचांचा निर्णय वाईड, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांशी वाद त्यांचा संघबाद. 26 धावा. आता 17 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. दुसरा चेंडू घेऊन 22 शिगवण. हा पिच बॉल परत एकदा लॉक केला आणि हा 1 रन पूर्ण केलाय. फक्त 1 रन धावा दिली आहे. 2 बॉल 27 रन. 16 चेंडू मध्ये 28. 16 चेंडू मध्ये 28 म्हणजे प्रत्येक ओव्हरला किंवा प्रत्येक चेंडूवर त्यांना 2 धावा हव्यात. प्रत्येक चेंडूवर 2 धावा. सिद्धेश शिंदे स्ट्राईकवर. पुन्हा एकदा आमचे मेवणे सिद्धेश शिंदे स्ट्राईकवर. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. 4 चेंडू मध्ये 4 धावा केल्यात त्यांनी. तिसरा चेंडू घेऊन 22 शिगवण आणि हा उत्कृष्ट टोलवलेला चेंडू. पण इथे फिल्डिंग सुद्धा छान प्रकारे केली आहे तन्मय तिरमारे यांनी. फक्त 1 धाव पूर्ण. दुसरा धाव संख्या चोरण्याचा प्रयत्न पण नाही झाली. आणि हा चौथा चेंडू घेऊन 22 शिगवण. 28 धावा पूर्ण झाल्या आहेत. टोलाला चेंडू पण क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धावा पूर्ण. पडता वाचले आहेत अनिकेत बोंबले. स्ट्राईकवर आहेत सिद्धेश शिंदे. पाहूया सिद्धेश शिंदे आपल्या सरळ बॅटने मारतात की उलटा पुलटा शॉट मारतायत. 5वा चेंडू 22 शिगवण यांच्याकडनं. 5वा चेंडू टाकलेला उत्कृष्ट असा आणि टोलावलेला आहे. पाहूया आता ही कॅच घेतात का पण जेवयानी कॅचचा प्रयत्न केला नाही. करताना संघाची धावसंख्या वाचवायची होती. 2 धावा. दुसरी धाव चोरण्याच्या प्रयत्नात सिद्धेश शिंदे आउट झालेले आहेत. खूप छान फिल्डिंग केली जयेश चव्हाण यांनी. 2 धावा पूर्ण झालेल्या नाहीत. 1च धाव पूर्ण केली. दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न. हा रनआउट झाले आहे आणि बॅटिंग साठी आले चेतन पाटील. आमचे गावातले चेतन पाटील आलेले आहेत बॅटिंग साठी नॉन स्ट्रायकर एंडवर. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. आता 13 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. एका चेंडूवर 2 रन हवे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा हवेत आपल्या संघाला जिंकण्यासाठी. ओम साई योद्धा. आणि हा शेवटचा चेंडू अनिकेत बोंबले स्ट्राईकवर आणि हा चौकारसाठी शॉट मारला पाहिजे. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. आणि उत्कृष्ट टोलला चेंडू. पाहूया हा चौकार आणि उत्कृष्ट चौकार मारला आहे अनिकेत बोंबले यांच्याकडनं. अनिकेत बोंबले यांच्या चौकांसाठी अभिषेक शिर्के यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. आणि आता 12 चेंडू मध्ये 21 धावा. 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. भावेशाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडू मध्ये विकेट काढला होता पण नशीब खराब असल्यामुळे त्याने 9 रन दिलेले. चेतन पाटील जर तुम्ही या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला तर चेतन आगळवे यांच्याकडनं 501 रुपयाचं इनाम तुमच्यासाठी. पहिला चेंडू घेऊन हर्ष देवेचा पहिला चेंडू आणि हा बॉल. 1 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या झाली आहे 35. अनिकेत बोंबले आलेले आहेत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. त्यांनी 3 चेंडू मध्ये 6 धावा केल्यात. 1 चौकार खेचलाय खळखळीत. पाहूया हर्ष देवे यांना ते चौकार खेचतायत की षटकार. कारण दोघेही एकाच टीम मधून खेळत आहेत खूप वर्ष. पण ह्या वर्षी त्यांची संघ वेगवेगळे झालेले आहेत. आणि टोलला हलकाशा हाताने मारलेला चेंडू. 1 रन पूर्ण. अशा प्रकारे 36 रन पूर्ण झालेले आहेत. 10 चेंडू मध्ये 19 धावा. 10 चेंडू मध्ये 19 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा. चेतन पाटील प्रत्येक चेंडूवर 2 धावा हव्यात. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका टेस्ट मॅच संपली. तुम्हाला टेस्ट मॅच खेळायची नाही. तुम्हाला T20 खेळायची इथे. T20 साठी खेळावं लागेल तुम्हाला जर तुम्हाला संघ हा फायनल मध्ये घेऊन जायचा असेल तर. आणि ही परत एकदा 1 रन चेतन पाटील यांच्याकडनं. अनिकेत बोंबले स्ट्राईकवर. 9 चेंडू मध्ये 18 धावा. बरोबर 12 रन्स पर ओव्हर हवेत.
12 रन्स पर ओव्हर हवेत. 9 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. काहीतरी केलं पाहिजे आता अनिकेत बोंबले यांनी. चौकार षटकार खेचला पाहिजे ह्या चेंडूवर. उत्कृष्ट प्रयत्न, पण उत्कृष्ट चेंडू टाकलेला आहे हर्ष यांच्याकडनं. डॉट चेंडू 7 चेंडूमध्ये 18 धावा. जसजसे चेंडू कमी होत जात आहे तस तशी धावसंख्या ही कमी होत चालली असं दिसतंय. आणि आता शेवटचा चेंडू घेऊन उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळतो इथे अनिकेत बोंबले यांच्याकडनं. अनिकेत बोंबलेचे उत्कृष्ट षटकार. 12 रन हवेत, फक्त 12 रन. ओम साई योद्धा यांना 7 चेंडूमध्ये 12 धावांची धावसंख्या हवेत. 7 चेंडूमध्ये 12. कमाल अंड्या अनिकेत बोंबले. 7 चेंडूमध्ये 12 हवेत फक्त. तुम्हीच हे करू शकता. पाहूया काय करता तुम्ही आपल्या संघासाठी. पण हा डॉट केलेला आहे. चेतन पाटील परत एकदा स्ट्राईक वर येतील. पाहूया 6 चेंडूमध्ये 12 धावा होत आहेत का. कृपया कप्तानांनी लवकरात लवकर बॉलर पाठवावा. आपल्याकडे वेळ फक्त 5 मिनिटे उरलेला आहे. फक्त 5 मिनिटं. पॅनल्टी मिळेल ओमसाई मराठा संघाला. ओमसाई योद्धा संघ सज्ज आहे बॅटिंगसाठी. अंतिम निर्णय पंचांनी निर्णय दिलेला आहे की 25 मिनिटांमध्ये जर 5 ओव्हर कंप्लीट नाही झाल्या तर 5 रनाची पेनल्टी मिळणार आहे. त्यामुळे हा सामना अटीतटीचा आहे. सर्वांनी लक्ष द्यावं याच्यावर. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे फक्त. 6 चेंडू 11 धावा. बॉलर भावेश शिगवण दुसरा षटक घेऊन संघासाठी 5 षटक उत्कृष्ट टोलावलेला आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहिलं. गच्चा क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण केल्या चेतन पाटील यांनी. तिसरी धाव सुद्धा धावत आहे. 3 धावा पूर्ण केले. 5 चेंडूमध्ये 8 धावा. 5 चेंडूमध्ये 8 धावा हवे. पाच चेंडूमध्ये 8 धावा हव्यात. आणि बॅटिंग स्ट्राईक वर आले आहेत अनिकेत बोंबले यांनी भावेश यांचा दुसरा चेंडू टाकले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धावा पूर्ण. दुसरी धाव पूर्ण करण्यात अयशस्वी आणि इथे विकेट गेली आहे. क्षेत्ररक्षण खूप छान झालेलं. दुसरी धाव घेण्याची काही आवश्यकता नव्हती. चेतन पाटील यांनी स्ट्राईक घेऊन त्यांनी पूर्ण केली पाहिजे होती. पण 2 धावाच्या नादात हा झाला आहे धावबाद. एक्स्ट्रा धावांचा नाद आणि अनिकेत बोंबले झालाय धावबाद. यावरून आपल्याला दिसतंय की जास्त अपेक्षा सुद्धा करू नये. 4 चेंडूमध्ये तिसरा चेंडू घेऊन भावेश. आणि हा पायामध्ये चेंडू यॉर्कर लेन गेम. स्ट्राईक वर 3 चेंडूमध्ये 6 धावा. 3 चेंडू 7 धावा. निकेत पाटील स्ट्राईक वर 3 चेंडू 7 धावा. मॅच हातात आहे दोन्ही संघाच्या. अटीतटीचा सामना. आणि हा डॉट चेंडू कदाचित उत्कृष्ट गोलंदाजी इकडे भावेश शिगवण यांच्याकडनं. पण फलंदाज हतबल मारू शकले नाही एकही रन. पाहूया चेतन पाटील. अटीतटीचा सामना. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7 धावा.
कंपल्सरी मारला तरी सुद्धा हा सामना ओमसाई मराठा जिंकणार आहे. जर वाईड किंवा नो अशी अवांत धावसंख्या आली तर कदाचित ओमसाई योद्धा यांना पुन्हा एकदा या मॅच मध्ये जिवंत राहण्याचा प्रयत्न पाहूया करतायत का. सागर पेंढारी आले स्ट्राईकवर. एक चेंडू 7 धावा. अवांत धावसंख्या येतात का पाहूया. आणि हा डॉट चेंडू अशा प्रकारे वाईड ओव्हर संपलेली आहे. 48 रन पूर्ण केले आहेत योद्धा यांनी आणि जिंकलेले ओमसाई मराठा. पुढची मॅच ही एक्झिबिशन मॅच आहे. एक्झिबिशन मॅच साठी दोन्ही कप्तान यांनी पवेलियन मध्ये यावे. आताच टॉस उडवण्यात येणार आहे. या ठिकाणी आता आपल्या